स्टार्ट करू सर? ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचे प्रकरण पहिलं, गणित गतीचे नियम यातील शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत. मी सुधीर वेताळ, सहाय्यक शिक्षक, मोतीलाल नगर मनपा माध्यमिक शाळा. मागील अतिशय माहिती घेतलेली आहे. गतीचे प्रकार, गती म्हणजे काय, गतीचे विविध प्रकार, वस्तूची गती, वस्तू जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते म्हणजेच ती गतिमान असते. त्यानंतर आपण हेही अभ्यासलेलं आहे विस्थापन व अंतर. अंतर म्हणजे काय, तर दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजे अंतर होय. तर विस्थापन आणि अंतर यातील फरक. विस्थापन म्हणजे काय, तर विस्थापन म्हणजे गतिमानतेचा आरंभ व अंतिम बिंदू यातील सर्वात कमी अंतर होय. जर आपण ही आकृती पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की अंतर आणि विस्थापन यातील जो फरक आहे तो, अंतर म्हणजे आपण किती अंतर मार्गक्रमण केलेलं आहे ते, आणि विस्थापन म्हणजे बिंदूचं एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जे अंतर कापलं आहे यातील कमीत कमी अंतर हे. बघा, याच धड्यामध्ये आपण चाल व वेग ह्याही दोन संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. चाल म्हणजे काय, तर आपण एकक वेळेमध्ये कापलेलं अंतर म्हणजे चाल होय. एकक कालावधीमध्ये कापलेलं अंतर, त्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. चाल बरोबर कापलेलं एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. तर वेग म्हणजे एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. मग वेगाचं पण सूत्र आपण बघितले, वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. आता आपण या चाल व वेगावरील आधारित जी उदाहरणे आहेत, शाब्दिक उदाहरणे, ती अभ्यासणार आहोत. बघा, उदाहरण पहिलं उदाहरण आहे. एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो, तर त्याचे सरासरी चाल व वेग किती असेल? एक खेळाडू आहे जो 25 सेकंदात 400 मीटर अंतर कापतो आहे, धावतो आहे, आणि तो पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येतोय, म्हणजे तो जागा बदलत नाही. तर हे इथे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तो अंतर 400 मीटर जरी कापत असलं तरी त्याचं विस्थापन होत नाही, कारण तो मूळच्या जागी परत आलाय. तर आपल्याला त्याची चाल व वेग, शाब्दिक उदाहरणे सोडवताना सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे आपण गणित व्यवस्थित वाचली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजेत, म्हणजे ती आपल्याला सोडवता येतात. बघा, या गणितामध्ये जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येते की ही आकृती बघा, हा एक खेळाडू आहे जो वर्तुळाकार मार्गावरून धावत आहे आणि तो पुन्हा मूळच्या जागी येतोय. तो 25 सेकंदात 400 मीटर अंतर कापतो आहे. मग आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला जे दिलेलं आहे त्या गोष्टी आधी आपण लिहून घेणार आणि त्यानंतर काय काढायचं आहे ते लिहिणार, आणि नंतर आपण चाल व वेग याचं सूत्र वापरून ती गणित सोडवतो. बघा, आपण आधी दिलेल्या बाबी लिहूयात. दिलेल्या बाबी काय दिले आपल्याला? पार केलेलं एकूण अंतर. किती पार केलेलं एकूण अंतर आहे? 400 मीटर. त्यानंतर मी मागाशी सांगितलं की एकूण विस्थापन, तो मूळच्या जागी परत आलाय म्हणून त्याचं विस्थापन 0 झालेलं आहे, म्हणून एकूण विस्थापन बरोबर 0 मीटर. आणि ते अंतर कापण्यासाठी त्याला लागलेला वेळ, एकूण वेळ आहे 25 सेकंद. या बाबी आपल्याला दिलेल्या आहेत, त्या आपण आधी लिहून घेणार. आणि काय विचारलेलं आहे, तर सरासरी चाल व सरासरी वेग ह्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. आपण मगाशी सरासरी चालचं सूत्र पाहिलं. सरासरी चाल बरोबर पार केलेले एकूण अंतर भागिले लागलेला कालावधी. हे सूत्र लिहिल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या किमती आपण भरणार. बघा,
सरासरी चाल बरोबर पार केलेलं अंतर आहे 400. 400 भागिले लागलेला कालावधी 25 सेकंद. आणि जर आपण हा भागाकार केला तर आपलं उत्तर येईल 26 मीटर पर सेकंद. म्हणून सरासरी चाल बरोबर 26 मीटर पर सेकंद. आता हे एक भाग आपल्या गणितातला झाला. आता आपण दुसरं सरासरी वेग काढायचं आहे. एकूण आपल्याला सरासरी वेगाचं मगाशी सूत्र बघितलं ते आपण आधी लिहूयात. सरासरी वेग बरोबर एकूण विस्थापन भागिले लागलेला एकूण काल. एकूण विस्थापन आहे 0 भागिले 25. आणि आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येला शून्याला जर कोणत्याही संख्येने भागलं तर त्याचं उत्तर 0 येतं. म्हणून त्यांचा सरासरी वेग हा 0 मीटर पर सेकंद होता. तर हे आपण एक गणित. आपण अजून एक उदाहरण पाहूया चालीवरच. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते, तर सरासरी चाल काढा. हे उदाहरण आहे बघा. एक वस्तू आहे की ती 3 टप्प्यामध्ये जाते. पहिल्या 3 सेकंदात 18 मीटर, नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर आणि अंतिम 3 सेकंदात 14 मीटर. मग आपल्याला आधी दिलेल्या बाबी लिहून घ्यावे लागतील. दिलेल्या बाबी पार केलेले एकूण अंतर 3 अंतरे आहेत म्हणून आपण तिघांची बेरीज करणार. 18 मीटर अधिक 22 मीटर अधिक 14 मीटर. आणि या तिघांची जर बेरीज केली तर आपल्याला लक्षात येईल ती 54 मीटर येते. म्हणून एकूण पार केलेलं अंतर होते 54 मीटर. नंतर हे अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागला? एकूण लागलेला वेळ तो पण 3 टप्प्यात आहे. 3 सेकंद, 3 सेकंद अधिक 3 सेकंद. आणि आपण 3 ची बेरीज केली तर ते 9 सेकंद. आता आपल्याला काढायचं आहे सरासरी चाल. सरासरी चाल. मग आपल्याला सरासरी चालचं सूत्र माहिती आहे. पार केलेलं एकूण अंतर जे आपण वर काढलेलंच आहे ते या ठिकाणी ठेवूयात. पार केलेलं एकूण अंतर आहे 54. लागलेला कालावधी आहे 9 म्हणून 54 भागिले 9. आणि हा भागाकार केला तर आपल्याला माहिती आहे 9 × 54 त्याचं सरासरी चाल येते 6 मीटर पर सेकंद. ठीक आहे. हे पार व वेगावर आधारित 2 उदाहरणं बघितली. त्यानंतर एक प्रकरणामध्ये पुढची कन्सेप्ट आहे ते म्हणजे त्वरण. आपल्याला माहिती आहे त्वरण म्हणजे काय? तर सुरुवातीचा वेग आणि नंतरचा वेग याच्यात जो बदल होतो त्या बदलाला त्वरण असे म्हणतात. मग वेग बदलाच्या दरालाच त्वरण असे म्हणतात. मग त्वरणाचं सूत्र होतं त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले काळ. जर u हा जर सुरुवातीचा वेग असेल टी या कालावधीनंतर तो बदलून v अंतिम वेग होत असेल तर त्वरण a बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काळ. मग सूत्र आपलं तयार होतं a बरोबर v वजा u भागिले t. आता त्वरणाचे पण 3 प्रकार पडतात बघा. धन त्वरण, ऋण त्वरण, शून्य त्वरण. धन त्वरण कधी होतं? जेव्हा वस्तूचा वेग वाढतो तेव्हा वस्तूचा वेग वाढतो तेव्हा धन त्वरण होतं असं आपण म्हणतो. जेव्हा वस्तूचा वेग कमी होतो त्यालाच ऋण त्वरण म्हणतात किंवा ऋण त्वरणालाच अवत्वरण किंवा मंदन सुद्धा म्हटलं जातं. आणि वस्तू जेव्हा एक समान गतीने गतिमान असते किंवा वस्तू स्थिर असते तेव्हा शून्य त्वरण असं आपण म्हणतो. तर आता आपल्याला त्वरण यावर आधारित उदाहरणं पाहायची आहेत. बघा एक उदाहरण आहे. एक बोट आहे जी विराम अवस्थेपासून निघून तर जर ती 5 सेकंदात 15 मीटर पर सेकंद वेग गाठत असेल तर तिच्यात निर्माण झालेले त्वरण किती असेल? एक बोट आहे जी पाण्यामध्ये विराम अवस्था म्हणजे स्थिर आहे सुरुवातीला म्हणून त्याचं हे गणित आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल. एक बोट आहे जी विराम अवस्थेपासून निघत आहे आणि ती निघून तिचा सुरुवातीचा वेग म्हणजे u हा 0 असणार आहे. अंतिम वेग म्हणजे 5 सेकंदानंतरचा वेग 15 मीटर पर सेकंद म्हणजे v ची किंमत सुद्धा 15 मीटर पर सेकंद आहे. आणि लागलेला कालावधी दिलेला आहे 5 सेकंद. आणि आपल्याला विचारलं आहे त्वरण.
मग आपण आधी दिलेल्या बाबी नेहमीप्रमाणे लिहून घेणार. गणित सोडवताना ह्या गोष्टी लिहिल्या तर आपल्याला गणित सोडवायला अजून सोपं जातं. बघा, सुरुवातीचा वेग u बरोबर 0 मीटर पर सेकंद, अंतिम वेग v बरोबर 15 मीटर पर सेकंद, लागलेला वेळ t बरोबर 5 सेकंद आणि विचारलं आहे त्वरण. त्वरणाचं सूत्र आपल्या सर्वांना माहिती आहे. त्वरण a बरोबर v वजा u भागिले t आणि मग 15 v च्या ठिकाणी v ची किंमत ठेवली आपण 15, u च्या ठिकाणी u ची वजा 0 भागिले 5, t ची किंमत 5 आहे. मग 15तून 0 गेले, उत्तर आलं 15 आणि ते 15ला जर आपण 5 ने भागलं तर आपल्या लक्षात येईल 15 भागिले 5 त्वरण बरोबर 3 मीटर पर सेकंद वर्ग. हे त्वरणाचं एकक आहे, मीटर सेकंद वर्ग. ठीक आहे. हे आपण त्वरणाच्या आधारित उदाहरण पाहिल्यानंतर याच प्रकरणात 3 महत्वाची समीकरणं आहे ज्याला आपण गतिविषयक समीकरणे म्हणतो. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. कदाचित परीक्षेला गतिविषयक समीकरणे लिहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, पहिलं समीकरण आहे फी बरोबर u अधिक at. हे समीकरण गतिविषयक पहिलं समीकरण आपल्याला वेग आणि काल यांच्यामध्ये जे संबंध आहे त्या संबंधाचे समीकरण आहे. त्यांच्यामध्ये जो संबंध आहे तो या समीकरणाद्वारे दर्शवलेला जातो. त्यानंतर गतिविषयक दुसरं समीकरण आहे s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. हे समीकरण विस्थापन आणि काल यांच्यामधील संबंध दर्शवतं, म्हणून याला विस्थापन व काल संबंधाचे समीकरण सुद्धा म्हटलं जातं. हे गतिविषयक दुसरं समीकरण. त्यानंतर गतिविषयक तिसरं समीकरण आहे फी चा वर्ग बरोबर u चा वर्ग अधिक 2as. विस्थापन आणि वेग यांच्यामध्ये जे संबंध आहे त्याबद्दल हे माहिती दर्शवतं, म्हणून या समीकरणाला विस्थापन वेग संबंधाचे समीकरण म्हणतात. आणि तुम्हाला इथे v म्हणजे काय, तर अंतिम वेग, u म्हणजे काय, सुरुवातीचा वेग, a म्हणजे त्वरण, s म्हणजे विस्थापन आणि t म्हणजे लागलेला काळ. ह्या गोष्टी माहितीच आहेत. आपण आता या समीकरणावर आधारित सुद्धा शाब्दिक उदाहरण बोलणार आहोत. गतिविषयक समीकरणावर आधारित शाब्दिक उदाहरणे. बघा, हे एक उदाहरण पहिलं आहे. एक विमान आहे. हे विमान 3.2 मीटर पर सेकंद वर्ग या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावते. विमानाने हवेत झेपण्यापूर्वी किती अंतर पार केले? एक विमान आहे, आपल्याला माहिती ते धावपट्टीवरून धावतं अगोदर, हवेत झेपवण्या अगोदर, आणि त्याचं तेव्हाचं त्वरण दिलेलं आहे 3.2 मीटर पर सेकंद वर्ग. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे की किती वेळ लागलेला आहे यासाठी, 30 सेकंद. आणि आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, तर त्याने झेपावण्यापूर्वी धावपट्टीवर किती अंतर पार केलेलं आहे, म्हणजे त्याचं किती विस्थापन झाले हे आपल्याला काढायचं आहे. आणि मग आपल्याला इथे लक्षात येतं की या ठिकाणी आपल्याला जर त्वरण दिलेलं असेल, वेळ दिलेला असेल आणि विचारलेलं आहे अंतर किती कापलं, तर आपल्याला इथं गतिविषयक दुसरं समीकरण वापरावं लागेल आणि दुसऱ्या समीकरणानुसार आपल्याला हे गणित सोडवावं लागेल. बघा, तर आपण गणितात दिलेल्या बाबी आपण अगोदर लिहून घेतो. या दिलेल्या बाबी ज्या दिलेल्या आहेत, त्वरण दिलेलं आहे, त्वरण a बरोबर 3.2 मीटर पर सेकंद वर्ग. त्यानंतर काल t बरोबर 30 सेकंद. सुरुवातीचा वेग, विमान सुरुवात करण्यापूर्वी स्थिर असणार आहे म्हणून तो 0 असणार आहे. विस्थापन जे आपल्याला s काढायचं आहे, म्हणून गतिविषयक दुसऱ्या समीकरणानुसार s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग, जे आपण आधी पाहिलं आहे की हे गतिविषयक दुसरं समीकरण आहे. आता या समीकरणामध्ये आपल्याला ज्या दिलेल्या बाबी आहेत त्याच्या आपण किमती ठेवणार आहोत. u ची किंमत म्हणजे सुरुवातीचा वेग 0 आहे, म्हणून u च्या ठिकाणी 0 गुणुले t ची किंमत आहे 30, ती आपण ठेवलेली आहे, अधिक 1/2 गुणुले 3.2 गुणुले 30 चा वर्ग.
बघा कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यानंतर त्याचं उत्तर 0 येतं. हे आपण शिकलेलोच आहोत. म्हणून 30 गुणिले 0 बरोबर 0 अधिक 1/2 गुणिले 3.2 गुणिले 30 चा वर्ग आपल्याला माहिती आहे. 30 चा वर्ग आहे 900. तो आपण इथे लिहिलेला आहे 900. आता 1/2 हे 2 आहे ते छेदस्थानी आहेत. म्हणून या 2 ने आपण 3.2 ला भाग लावूयात. 3.2 ला जर 2 ने भागलं तर आपलं उत्तर येईल 1.6. बेके बे आणि बेसक 12 जो पॉइंट आहे तो मध्ये येईल. 1.6 उत्तर आलं आणि म्हणून आपली तिसरी पायरी 0 अधिक 1.6 गुणिले 900 आणि शेवटच्या पायरीमध्ये आपण गुणाकार केला 1.6 गुणिले 900. जर या दोघांचा आपण गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं 1440 मीटर. मग विमान हवेत झेपावण्यापूर्वी 1440 मीटर अंतर पार करेल. ठीक आहे. तर मग इथे विमानाने धावपट्टीवर जाण्यापूर्वी झेपवण्या किंवा धावपट्टीहून झेपवण्यापूर्वी हवेतून 1440 मीटर अंतर पार केले. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की शाब्दिक उदाहरणाचं शेवटचं उत्तर हे वाक्यामध्येच लिहायचं आहे. जे शाब्दिक उदाहरण असेल तर त्याचं शेवटचं उत्तर हे वाक्यामध्ये जे विचारलेलं आहे त्या वाक्यामध्येच आपलं उत्तर लिहावं लागेल. आता आपण गतिविषयक समीकरणावर आधारित दुसरं उदाहरण बघणार आहोत. बघा उदाहरण क्रमांक 2. हे उदाहरण आहे एका कांगारू हा प्राणी आपल्याला माहिती आहे जो ऑस्ट्रेलियामध्ये प्रसिद्ध आहे. हा कांगारू स्थितीज लंब दिशेत 2.5 मीटर उंच हवेत उडी मारण्याची क्षमता असल्यास त्या कांगारूची हवेत उडी मारतानाची चाल किती असेल. आपल्याला इथे चाल काढायची आहे. आता हे गणित आपण जर वाचलं तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की जमिनीपासून उंच उडी मारत आहे म्हणजे जे पृथ्वीचं जे गुरुत्वीय बल आहे त्याच्या विरुद्ध याचं त्वरण होत आहे. तो जमिनीवरून वर उडी मारतोय म्हणजे त्याचा सुरुवातीचा वेग त्याने अंतर कापलेलं आहे 2.5 आणि अंतिम वेग हा 0 होतो कारण तो वर जाऊन थांबणार आहे नंतर खाली येणार आहे. तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत आणि हे आपण जर जेव्हा गणित वाचू आणि समजून घेऊ तेव्हा हे लक्षात येईल. बघा दिलेल्या बाबी आपण लिहिणार आहोत. इथे आता त्वरण दिलं नाही पण तुम्ही म्हणाल की 9.8 कसं घेतलं सर. आपल्याला सर्वांना माहिती आहे गुरुत्वीय स्थिरांक याची किंमत ही सर्व जगभर पृथ्वीवर 9.8 विषुववृत्तावर 9.8 मीटर पर सेकंद आहे. ती स्थिर असते त्यामुळे आपल्याला इथे त्वरणाची किंमत 9.8 मीटर पर सेकंद घ्यावी लागते. आणि हे जे त्वरण आहे हे त्वरण वेगाच्या विरुद्ध दिशेने असल्याने ते आपल्याला ऋण म्हणजेच वजा घ्यावं लागतं. कारण ज्या दिशेने वेग आहे त्याच्या विरुद्ध दिशेने पृथ्वी खेचते खाली त्याच्यामुळे त्याचं किंमत आपल्याला ऋण घ्यावी लागते. म्हणून ए बरोबर वजा 9.8 मीटर पर सेकंद. आणि त्यांनी अंतर म्हणजे विस्थापन त्याचं झालंय त्यांनी किती अंतर कापलंय तर 2.5 मीटर. आणि त्याचा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जो हवेत उंच उडीवर मारतोय आणि त्याचा नंतर म्हणजे शेवटचा वेग अंतिम वेग हा 0 होतोय म्हणून v ची किंमत 0 आणि आपल्याला त्याची चाल म्हणजे u ची किंमत सुरुवातीचा वेग काढायचा आहे. मग इथे आपल्याला गतिविषयक तिसरं नियम समीकरणानुसार हे उदाहरण सोडवावं लागेल. गतिविषयक तिसरं समीकरण आहे v चा वर्ग बरोबर u चा वर्ग अधिक 2as हे गतिविषयक तिसरं समीकरण आहे. आता या समीकरणामध्ये पण त्या किमती ठेवूयात. v ची किंमत 0 आहे 0 वर्ग आपण ठेवली. u ची किंमत काढायची आहे म्हणून u वर्ग आहे तसंच अधिक 2 a ची किंमत वजा 9.8 गुणिले s ची किंमत 2.5. ठीक आहे. शून्याचा वर्ग माहिती आहे 0च असणार आहे तो तसाच. u चा वर्ग काढायचा आहे म्हणून 2 ने आपण वजा 9.8 यांचा गुणाकार केला. 2 गुणिले वजा 9.8 त्याचं उत्तर येते वजा म्हणजे ऋण 19.6 गुणिले 2.5
नंतर आपली पुढची पायरी आहे 0 बरोबर u वर्ग आणि वजा 19.6 गुणुले 2.5 यांचा आपण गुणाकार केला तर 19.6 गुणुले 2.5 या दोन बाबींचा गुणाकार केल्यानंतर त्याचं उत्तर येतं. धन ऋणचा गुणाकार ऋण असतो म्हणून वजा ऋण 49. मग आपल्याकडे आहे 0 बरोबर u चा वर्ग वजा 49. आता बघा वजा 49 आहे ते बरोबर चिन्हाच्या जर विरुद्ध बाजूला पक्षांतर करून आले तर ते विरुद्ध होतात म्हणजे ऋणाचे धन होतात. हा गणिती नियम तुम्हाला माहिती आहे. म्हणून इकडे बरोबर चिन्हाच्या या बाजूला आले की ते झाले 49 बरोबर u चा वर्ग. आपण फक्त हे गणित फिरवून लिहिलेलं आहे. आपल्याला u काढायचा आहे म्हणून u वर्ग बरोबर 49. आता या बाजूला वर्ग आहे पण आपल्याला काढायचं आहे u ची किंमत. मग आपल्याला काय करावं लागतं तर गणितामध्ये दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यावे लागतात. मग आपण दोन्ही बाजूचे जर वर्गमूळ घेतलं तर u चा वर्ग याचं वर्गमूळ आहे u बरोबर आणि सर्वांना माहिती आहे 49 चं वर्गमूळ आहे 7 म्हणून u बरोबर 7 मीटर पर सेकंद. तर मगाशी जसं मी सांगितलं की प्रत्येक शाब्दिक उदाहरणाचं उत्तर हे आपल्याला शब्दामध्येच लिहावं लागतं. मग कांगारूची हवेत उडी मारतानाची चाल ही 7 मीटर पर सेकंद असेल. तर हे आपण गतिविषयक समीकरणावर आधारित दुसरं उदाहरण बघितलं. आता या प्रकरणामध्येच बघा न्यूटन या शास्त्रज्ञाने गतींचा अभ्यास करून गतिविषयक 3 नियम तयार केलेले आहेत जे खूप महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने आणि ते आपल्याला बऱ्याच ठिकाणी विचारलेही जाऊ शकतात. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम बघा. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जो पदार्थाच्या गतिमानतेविषयी बोलतो. तो पदार्थ हा जर गतिमान असेल तर तो गतिमानच राहतो जर त्याच्यावर कुठलंही बल किंवा कार्यरत नसेल तर. त्या संदर्भात हा नियम आहे. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजे कुठलीही जर वस्तू असेल त्याच्यावर जोपर्यंत कुठलंही बाह्य बळ असंतुलित बळ कार्य करत नाही तर ती आहे त्या अवस्थेतच राहते. जर ती स्थिर असेल विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेत असेल. जर ती एकसमान गतीत असेल तर ती त्या एकसमान गतीतच राहते. आणि या नियमालाच हा नियम त्या वस्तूचे जडत्वाचे आणि संतुलित बलाचे स्पष्टीकरण देतो. म्हणून या नियमालाच जडत्वाचा नियम असेही म्हणतात. त्यानंतर न्यूटनचे गतिविषय आपल्याला दुसरा नियम बघायचा आहे. अगोदर वेग म्हणजे काय बघावं लागेल. वस्तू तर संवेग म्हणजे काय तर वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. संवेग हा p म्हणजे मोमेंटम ज्याला p अक्षराने दाखवलं जातं. म्हणून वस्तूचा वेग v आणि वस्तुमान या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला संवेग मिळतो. संवेगाचं सूत्र आहे p बरोबर m गुणुले v. बघा संवेगाला परिमाण व दिशा दोन्ही असते. संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते आणि संवेगाचं SI पद्धतीनुसार संवेगाचं एकक किलोग्रॅम मीटर पर सेकंद आणि CGS पद्धतीमध्ये संवेगाचं एकक आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. तर जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातही बदल घडवते. वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक बल संवेग बदलाच्या दरावर अवलंबून असते. संवेगाचा बदलाचा जो दर आहे त्याच्यावर वस्तूच्या बलामध्येही बदल घडू शकतो. तर याच्यावरच आधारित आपल्याला न्यूटनचा दुसरा नियम आहे. बघा न्यूटनचा दुसरा नियम काय आहे. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. इथे एक सूत्र आहे आपल्याला F बरोबर m गुणुले a. F म्हणजे फोर्स बल, मराठीत त्याला बल म्हणतात. m वस्तुमान आणि a म्हणजे त्वरण. तर हे न्यूटनच्या गतिविषयक दुसरा नियम आणि त्यातील हे समीकरण लक्षात ठेवा.
इथे 1 न्यूटन म्हणजे काय सुद्धा व्याख्या विचारली जाऊ शकते परीक्षेला. तीही लक्षात ठेवा. 1 किलोग्रॅम वस्तुमानात 1 मीटर पर सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल म्हणतात. बलाचे एकक 1 न्यूटन आहे. त्यानंतर 1 डाईन म्हणजे काय? सीजीएस पद्धतीमध्ये एक डाईन आहे. तर त्याची सुद्धा व्याख्या लक्षात ठेवा, की जी परीक्षेला विचारली जाऊ शकते. 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर पर सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाईन बल म्हणतात. तर हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. त्यानंतर न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. आपल्याला माहिती आहे आपण कोणतीही क्रिया केली, की त्याची आपल्याला प्रतिक्रिया मिळते, म्हणजे त्याचा प्रतिसाद मिळतो. तसंच त्याच्यावरच आधारित हा न्यूटनचा तिसरा नियम आहे. बघा, प्रत्येक क्रियाबलास समान परिणामाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. म्हणजे आपण कोणतीही क्रिया केली तर त्या क्रियाबलाचं परिणाम त्याच वेळी प्रयुक्त होणाऱ्या प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. म्हणजे त्याच्या जे कोणतंही क्रियाबल असेल तर त्याच्या सोबतच प्रतिक्रिया बल पण अस्तित्वात असतं. फक्त त्याची दिशा परस्पर विरोधात. म्हणजे आपण जर बॉल फेकला भिंतीवर तर तो पटकन माघारी येतो. सावकाश फेकला सावकाश. म्हणजे ही क्रिया आणि प्रतिक्रिया आहे. तर त्याच्या फक्त दिशा परस्पर विरुद्ध असतात. बघा, क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. ही बले नेहमी जोडीनेच प्रयुक्त होतात. ही बले कधीही स्वतंत्र अस्तित्वात आढळत नाहीत किंवा यांना स्वतंत्र असते. जेव्हा क्रिया होते तेव्हा प्रतिक्रिया होणारच. म्हणून ही बले क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल हे नेहमी जोडीनेच आढळतात. क्रियाबल प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात. क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल हे एकाच वेळी कार्यरत असतात. क्रिया व प्रतिक्रिया बले वस्तूंवर प्रयुक्त होतात. ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात. त्यामुळे ती बले एकमेकाचा परिणाम नष्ट करू शकत नाही. बघा, क्रिया व प्रतिक्रिया बले ही वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होत असल्यामुळे आणि ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त होत नाहीत. त्याच्यामुळे ती बले एकमेकाचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. त्यानंतर महत्वाचा घटक आहे याच प्रकरणामध्ये, तो म्हणजे संवेग अक्षयतेचा सिद्धांत. बघा, आपण संवेग म्हणजे काय बघितलं, तर त्याच्याशी संबंधित हा संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे आणि याच्यावर आपल्याला पुढे शाब्दिक उदाहरणही अभ्यासायचं आहे. तो आपण आधी सिद्धांत काय आहे बघूया. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत असेल तर त्याचा एकूण संयोग स्थिर राहतो, तो बदलत नाही. हा संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे. जर दोन वस्तूंची परस्पर कुठली क्रिया होत असेल तर त्यांचे बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. म्हणून याचं सूत्र आपल्याला एकूण अंतिम संवेगाचे परिणाम बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिणाम. म्हणजे शेवटचा संवेग आणि सुरुवातीचा संवेग हे दोन्ही सारखंच असतं. बघा, जर दोन वस्तूची टक्कर झाली तर त्यांच्या आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्याच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाचा असतो. आणि या अक्षयतेच्या सिद्धांतामध्ये एक सूत्र आपल्याला भेटतंय. ते म्हणजे आपल्याला संवेग म्हणजे माहिती आहे, आपण वस्तुमान गुणिले वेग म्हणजे m गुणिले v पाहिलं. म्हणून अंतिम संवेग बरोबर m2 v2 अधिक m1 v1 बरोबर m1 u1 अधिक m2 v2. म्हणजेच हे संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे, की एकूण अंतिम संवेग बरोबर एकूण सुरुवातीचा संवेग. आपल्याला आता संवेग आणि संवेग अक्षयतेचा सिद्धांत यावरील उदाहरणं अभ्यासायची आहे. उदाहरण बघूयात. एका तोफेचे वस्तुमान 500 किलोग्रॅम असून त्यातून तोफ गोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 मीटर पर सेकंद वेगाने प्रतिक्षेपित होते, तर तोफेचा संवेग काढा. आपल्याला माहिती आहे इथे तोफ दिलेली आहे आणि तोफेचं वस्तुमान दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्या तोफ आपण उडवल्यानंतर ती किती वेगाने जाते, 0.25 मीटर पर सेकंद या वेगाने प्रतिक्षेपित होते आहे. म्हणजे आपल्याला वस्तुमान m दिलेला आहे,
व्ही दिलेला आहे, वेग दिलेला आहे आणि आपल्याला संवेग काढायचा आहे. मग आपल्याला संवेगाचं सूत्र आपण मागे पाहिलेलं आहे, ते माहितीच आहे. पण आधी गणित सोडवण्यापूर्वी दिलेल्या बाबी आपण लिहितो. दिलेल्या बाबी तोफेचं वस्तुमान m बरोबर 500 किलोग्रॅम, प्रतिक्षेप वेग v बरोबर 0.25 मीटर पर सेकंद, संवेग p बरोबर काढायचं आहे. आपल्याला संवेगाचं सूत्र माहिती आहे. संवेग बरोबर p बरोबर m गुणुले v. m च्या ठिकाणी m ची किंमत 500 गुणुले 0.25. जर आपण हा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 125 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. म्हणून संवेग बरोबर p बरोबर 125 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. हे आहे संवेगाचं उदाहरण. त्यानंतर आपल्याला संवेग अक्षयतेचा सिद्धांत जो आपण पाठीमागे पाहिला की संवेग अक्षयतेचा सिद्धांत अंतिम संवेग बरोबर सुरुवातीचा संवेग यावर आधारित आहे. त्याच्यावर आधारित आपल्याला हे एक उदाहरण अभ्यासायचं आहे. जे बघा उदाहरण दुसरं, दोन चेंडूचे वस्तुमान प्रत्येकी 50 ग्रॅम व 100 ग्रॅम, म्हणजे पहिल्या चेंडूचं वस्तुमान दिलेलं आहे 50 ग्रॅम आणि दुसऱ्या चेंडूचं वस्तुमान दिलेलं आहे 100 ग्रॅम असून ते एकाच रेषेवर व एकाच दिशेने 3 व 1.5 मीटर पर सेकंद वेगाने जात आहेत. त्यांची टक्कर होते व टक्कर झाल्यानंतर पहिला चेंडू 2.5 मीटर पर सेकंद वेगाने गतिमान होतो, तर दुसऱ्या चेंडूचा वेग काढा. हे उदाहरण आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. 2 चेंडू आहेत. हे समजून घेताना 2 चेंडू काय दिले ते आपल्याला बघावं लागेल की या उदाहरणामध्ये आपल्याला 2 चेंडू दिलेत. त्या दोघांचं वस्तुमान दिलंय. एक 50 ग्रॅमचा आहे, एक 100 ग्रॅमचा आहे. ठीक आहे. नंतर काय दिले तर त्यांचा एकाच रेषेने जात आहेत. त्यांची दिशा, त्यांचा वेग दिलेला आहे. सुरुवातीचा वेग असेल तो 3 मीटर पर सेकंद व 1.5 मीटर पर सेकंद हा त्यांचा वेग दिलेला आहे. त्यांची टक्कर होते. जे आपण बघितले की आघात होण्यापूर्वीचा संवेग आणि आघातानंतरचा संवेग हा सारखा असतो. त्यांची टक्कर होते आणि टक्कर झालं म्हणजे ते एकमेकांवर आघात करतात, आदळतात आणि ते झाल्यानंतर पहिल्या चेंडूचा वेग बदलतो, तो 2.5 मीटर पर सेकंद या वेगाने गतिमान होतो. म्हणजे तो अंतिम वेग v ची किंमत आली. तर आपल्याला दुसऱ्या चेंडूचा वेग किती होईल तो काढायचा आहे. म्हणजे आपल्याला इथे v2 ची किंमत काढायची आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला m1 m2 दिलेला आहे, u1 v2 दिलेला आहे आणि v1 दिलेला आहे आणि काढायचं आहे v2. हे आपण आधी लक्षात घेऊया. मग आता दिलेल्या बाबी आपण आधी लिहूयात. बघा दिलेल्या बाबी, पहिल्या चेंडूचे वस्तुमान दिलेलं आहे. पहिला चेंडूचे वस्तुमान m बरोबर 50 ग्रॅम. आता तुम्ही म्हणा इथे 50 ग्रॅम लिहिले पण सरांनी इथे किलोग्रॅम मध्ये का केले? आपल्याला माहिती आहे की वस्तुमान संवेगाचं जे एकक आहे किलोग्रॅम आहे, जे आपण आधी बघितले. म्हणून आपल्याला ह्या राशी एकाच याच्यामध्ये एकाच SI पद्धतीमध्ये सर, कारण खाली आपल्याला वेग मीटर मध्ये दिलाय. तो जर सेंटीमीटर मध्ये दिला असता तर आपण ते ग्रॅम मध्येच ठेवलं असतं. वेग मीटर मध्ये दिलाय म्हणून आपल्याला हे ग्रॅम मध्ये दिलेलं वस्तुमान आपल्याला किलोग्रॅम मध्ये करावं लागेल. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एका किलो मध्ये 1000 ग्रॅम असतात. म्हणजे 50 ग्रॅमचे किती किलोग्रॅम होतील? 0.05 किलोग्रॅम. म्हणून पहिल्या चेंडूचे वस्तुमान m1 बरोबर 50 ग्रॅम बरोबर 0.05 किलोग्रॅम. आता दुसऱ्या चेंडूचं पण तसंच करावं लागेल. आपल्याला दुसऱ्या चेंडूचे वस्तुमान जे आहे m2 बरोबर 100 ग्रॅम बरोबर 0.1 किलोग्रॅम. मग दुसऱ्या चेंडूचे वस्तुमान वेग u1 बरोबर 3 मीटर पर सेकंद. दुसऱ्या चेंडूचा सुरुवातीचा वेग u2 बरोबर 1.5 मीटर पर सेकंद. त्यानंतर सुरुवातीच्या चेंडूचा वेग u2 1.5 मीटर पर सेकंद. पहिल्या चेंडूचा अंतिम वेग v1
2.5 मीटर पर सेकंद, दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग u2 बरोबर तो काढायचा आहे. बघा संवेग अक्षयतेच्या सिद्धांतानुसार सुरुवातीचा एकूण संवेग बरोबर अंतिम एकूण संवेग m2 v2 अधिक m1 v1 बरोबर m1 u1 अधिक m2 u2. याच्या ठिकाणी आपण किमती ठेवूयात 0.05 गुणिले 3 कंसात 0.1 गुणिले 1.5 बरोबर 0.05 गुणिले 2.5 अधिक 0.1 गुणिले v2. तर या किमती आपण गुणाकार केला 0.05 गुणिले 3 चा तर 0.15 अधिक 0.15 बरोबर 0.125 अधिक 0.1 गुणिले v2. जर हा गुणाकार केला तर 0.3 बरोबर 0.125 अधिक 0.1 गुणिले v2 आपल्याला काढायचा आहे म्हणून या बाजूला घेतलं. आपण 0.15 अधिक 0.15 बरोबर 0.125 अधिक 0.1 गुणिले v2. आपण जर 0.15 अधिक 0.15 यांची जर बेरीज केली तर 0.3 येते बरोबर 0.125 अधिक 0.1 गुणिले v2. मग आपल्याला v2 काढायचा आहे म्हणून आपण 0.1 या बाजूला आणलं आणि 0.125 या बाजूला नेलं अधिक पक्षांतर केल्यानंतर चिन्ह बदलतात तुम्हाला माहिती आहे 0.3 वजा 0.125. ही जर वजाबाकी केली तर उत्तर येईल 0.175. मग आपल्याकडे समीकरण होईल 0.1 गुणिले v2 बरोबर 0.175. v2 बरोबर 0.175 भागिले 0.1 आणि जर आपण हा भागाकार राहिला तर फक्त दशांश चिन्हाचा फरक पडेल. v2 बरोबर 1.75 मीटर पर सेकंद आणि मग आपल्याला v2 म्हणजेच दुसऱ्या चेंडूचा वेग मिळतो v2 1.75 मीटर पर सेकंद. ठीक आहे. तर आपण हे संवेग आणि संवेग अक्षयतेचा सिद्धांत यावरील उदाहरण पाहिलं. तर बघा आपण या प्रकारे आतापर्यंत चाल वेग याची सूत्र अंतर्विस्थापन यातील फरक त्वरणावर आधारित गणित चाल वेगावर आधारित उदाहरणे त्यानंतर गतिविषयक समीकरणे न्यूटनचे गतिविषयक नियम आणि संवेग अक्षयतेचा सिद्धांत त्यावरील आधारित उदाहरणे अभ्यासलेली आहेत. आता मला कोण सांगेल चालेचं सूत्र चाल म्हणजे काय? हॅलो.